काय घडलं आणि काय हारची ती गाडी लागली आम्ही मान्य केली कमिटीने दिल्याबरोबर. ठीक आहे, आता काय पब्लिकनी नाही साथ दिली. ठीक आहे, आपल्या घाटीमध्ये पब्लिक जास्त होती, त्या पाठीमध्ये होती कमी. पण एक हारची ते कमिटीने निर्णय दिला, त्यांना उजवी साईड लागली तर आपण कमिटीचा निर्णय मानलेला आहे. आणि काय हारची ते आपण पण गेल्या वर्षी त्यांच्या एक बैलाची आपली शर्यत झाली होती. गेल्या वर्षी त्यांना आम्ही हरवलं होतं, यावर्षी त्यांनी आम्हाला हरवलं. काही विषय नसतो, आनंदाचा प्रेमाने शर्यत होती त्या होती आमची. दादा शर्यत कुठली असू दे, पण त्याच्यामधून जो एक अनुभव असतो तो खूप महत्त्वाचा असतो. पण त्याच्याहून महत्त्वाचं असतं की त्या बैलाने आपलं नाव त्या मैदानात राखलं, तो हरू दे किंवा जिंकू. आता तुम्हीच बघितलेलं आहे, जरी राजा बकासूर जरी हारला असला तरी पब्लिक त्याचे चाहते प्रेम करणं त्यांच्यावरती आहे. आज किती आज तुम्ही इथं बघितलं की आमची राजा बकासूर हार दिली हारलेली गाडीच आहे. एक कमिटीने आपल्याला त्यांना निर्णय दिलेला आहे आणि आपण तो मान्य केलेला आहे. तर तुम्ही तरी पण पब्लिक बघतात बाबा किती प्रेम करणारी त्यांच्यावर पब्लिक आहे. आणि ते आता ती दिसलेच ना आता काय शेवटीला हार जिते प्रत्येक वेळेस आपण जिंकलं पाहिजे असा विषय नसतो. दादा तुमचा काय संवाद झाला सरांबरोबर? खरं म्हणजे आपण तर ह्याच्यातून काहीतरी बोध दिला. कसं अशा शर्ती राहिल्या ना तर मी पण मुंबईला बैल पळवणार नाहीये. मी तो निर्णय घेणार आहे आता, कारण की असं असेल तर मुंबईला पळण्यात अर्थ नाहीये. कारण कमिटीने याची दखल घेतली पाहिजे. मी कमिटीवरती आहे, थोडंफार कमिटीने याची दखल काहीतरी घेतली पाहिजे. कारण की भरपूरच जोड्या पब्लिक ऐकत नाही आणि अशी रेस झाली तर मग उपयोग नाही. आणि 1000 फुटाचा पळला असतो, 1000 फुटामधून 800 फुटातच गाडी पळालेली आहे. मग मोठी बैल आमची जास्ती पळलेली 1000 फुटाला पळणारी बैल आहेत, तिथं 800 फुटात पळाली तर ते शेवटीला मागं पुढे काहीतरी होणार ते विषय ना. बरोबर. तुम्ही आता तुमचं हे जे ही तुम्ही खंत व्यक्त करता कुठे ना कुठेतरी लोकांना कळतं ह्या गोष्टी. लोकांना सगळं माहीत असतं. पण कसं असतं, त्यांचे आपले चाहतेच असतात, जे मध्ये येणारे असतात ते बैलांचे चाहते म्हणजे आहेत ते सर्वजण बैलप्रेमीच आहेत. ते पण फक्त त्यांना एवढंच मला सांगायचं आहे का आज तुमच्यामुळे शर्यत हारलेली आहे ती. आज जे बकासूर आणि राजांची हार घेतलेली ती पब्लिकमुळे हार घेतलेली आहे. त्यांनी पुढचा निर्णय त्यांचा निर्णय घ्यावा कसा काय तो. दादा या महादेवाच्या नंदीने अख्ख्या महाराष्ट्रावरती अधिराज्य घालवलं आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या बैलगाडा मालकांचं पण नाव उदयाला आलंय. काय बोलताय? कारण का खरं करतो बैल हारून दे, माझे सारखे तेच शब्द हारून दे किंवा जिंकू दे. काय काय म्हणजे मनाला काय समाधान आहे आता की खरं आम्ही हारलो तरी आम्हाला समाधान आहे. असं नाहीये का आज आम्ही हारलो म्हणून आम्ही दुःख आम्हाला काही दुःख झालेलं नाही. शेवटी प्रत्येक वेळी आपण जिंकलं पाहिजे असं नाहीये. आणि जे आमचे नंदी राजा जो आहे बकासूर जो आहे यांनी आमचं भरपूर नाव केलेलं आहे. एक शर्तीने हारजीत असती असं काही एवढा विषय नसतो, तो व्यवसाय होत असतो प्रत्येक ठिकाणी. पण ह्याच्यामध्ये आता जी तुमची जी शांतता आहे, सगळे मित्रमंडळी अक्षरशः हे व्हिडिओ बघणारी आहेत, खरं म्हणजे एक पाठिंबा तुम्हाला मी एक सांगतो. मी आत्ताच एक 15 दिवसापूर्वी म्हणजे मोठी शर्यत केली होती. प्रेमामध्ये मैत्रीपूर्ण शर्यत झाली होती. आजची आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली. गजानन शेट एक आमचे म्हणजे माझे मोठे म्हणजे चुलत्यासारखेच आहे, तसा विषय नाहीये. पण एक म्हणजे ही शर्यत जी आहे ती जरा म्हणजे पब्लिकमुळं जर मार खाल्लेला आहे हा विषय जो आहे तो. त्यामुळं कुठेतरी थोडं एक म्हणतात ना जरा पब्लिकने पण ह्याचं भान ठेवलं पाहिजे. पब्लिकने तर भान ठेवलं पाहिजे ना. आज ती पब्लिकमुळे शर्यत गेलेली आहे आपली. पण दादा तुम्ही आता परत म्हणाला की अनुभव घेतलाय आणि खूप काही शिकलोय त्याच्यातून आणि हेच तुमचा मोठेपण आहे. नाही, मी आता गेली 20-22 वर्ष शर्यती करतोय. मी माझं वय 36. मी 13-14 वर्षाचा आतल्यापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. आणि सर्वांच्या शर्यती असा कुठला महाराष्ट्रामध्ये माणूस नाही त्याची माझी रेस झालेली नाही आहे. पण ते प्रत्येकाचा निर्णय घेतला पाहिजे का आपण कितपत काय करायचं आणि कितपत आपण पब्लिकनी बैलप्रेमीच आहेत ते आपले. म्हणजे जे आहे जे आज पब्लिक जी आपल्या बाजूने होती ती आपल्या बाजूने प्रेम करणारीच पब्लिक होती. पण त्यांनी पण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तर दादा तुमच्याकडे इथे मजा घेतो आणि काहीतरी शिकलो आपण. एवढंच बोलू शकतो. नक्की दादा.